रेडी आहात का? तयार तयार असेल तर चालू हो. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, हरिमना पुंडली कवरदा. हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर गणपती गजानन छत्रपती शिवाजी महाराज की हरि 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरे हरे
माऊलीच्या ओठी विठ्ठलाचे नाम जाप माऊलीच्या ओठी विठूतीच्या पोटी गर्भवासी गर्भवासी विठूतीच्या पोटी गर्भवासी गर्भवासी विठूतीच्या पोटी गर्भवासी विठ्ठलाचे नाम माऊलीच्या ओठी विठ्ठलाचे नाम माऊलीच्या ओठी विठूतीच्या पोटी गर्भवासी गर्भवासी विठूतीच्या पोटी गर्भवासी गर्भवासी विठूतीच्या पोटी गर्भवासी विठ्ठलाचे नाम जाप माऊलीच्या ओठी विठ्ठलाचे नाम जाप माऊलीच्या ओठी विठूतीच्या पोटी गर्भवासी गर्भवासी विठूतीच्या पोटी गर्भवासी गर्भवासी विठूतीच्या पोटी गर्भवासी पंढरीची वारी जयाची एकुळी पंढरीची वारी जयाची एकुळी पंढरीची वारे जयाची कोळे पंढरीची वारे जयाची कोळे तेथे वनमाळी जन्म घेईल तेथे वनमाळी जन्म घेईल विठूतीच्या पोटे गर्भवासी गर्भवासी विठूतीच्या पोटे गर्भवासी गर्भवासी विठूतीच्या पोटे गर्भवासी निराकारी देव अकारासी आला निराकारी देव अकारासी आला निराकारी देवा आकाराच्या निराकारी देवा आकाराच्या निराकारी देव अकारासी आला हा
काय करावे हरीला बाई ग 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 काय करावे हरीला चालू रंगाने भिजला चालू रंगाने भिजला बाई ग काय करावे हरीला बाई ग काय करावे हरीला बाई ग काय करावे हरीला आजत मी नव काढिला आजत मी नव काढिला आज तुम्ही नव काढिला आज तुम्ही नव काढिला आजत मी नव काढिला किती हौसेने नेसावयाला किती हौसेने नेसावयाला किती हौसेने नेसावयाला किती हौसेने नेसावयाला किती हौसेने किती हौसेने नेसावयाला आजवरी मी याला किती जपून ठेविला किती जपून ठेविला बाई ग काय करावे हरीला बाई ग काय करावे हरीला बाई ग काय करावे हरीला सासू विचारिल मजला सासू विचारिल मजला सासू विचारिला मजला सासू विचारिला मजला सासू विचारिल मजला सासू विचारिल मजला का गेली रसा किडेला का गेली रसा किडेला का गेली घरात फिरेला का गेली घरात फिरेला का गेली रसा किडेला काय सांगू मी तिजला जीव मुरलीन वेढावला जीव मुरलीन वेढावला बाई ग काय करावे हरीला बाई ग काय करावे हरीला बाई ग काय करावे हरीला असा किती जलसी बघताला असा किती जलसी बघताला नामया आत्माचारणी रंगला नामया 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 आत्माचारणी रंगला नामया आत्माचारणी रंगला बाई ग काय करावे हरीला बाई ग काय करावे हरीला बाई ग काय करावे हरीला चालू रंगारे भिजला रंगारे भिजला बाई ग काय करावे हरीला बाई ग काय करावे हरीला बाई ग काय करावे हरीला काय करावे हरीला काय करावे हरीला पुंडलिक वरदा हॅलो हॅलो हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झालेल्या आहेत मुकुंद गुरुबांसाठी. त्यांनी जुने वा म्हणून आठवण करून दिली की खणखणीत आवाजात कसं भजन होऊ शकतं ते. वा वा, खूप सुंदर. गुरुजी आपण काय सांगू शकाल? हॅलो बॉस, शेवटी जो आवाज तापलेला होता तो सुरुवातीपासून तापलेला असता तर हे भजन पूर्णच चांगलं झालं असतं.
कारण मला वाटतं की गाऊन गाऊन पुढं एक 5 मिनिटानंतर तुम्ही जो आवाजाला उछाल घेतली ती काही वेगळीच होती आणि हा आवाज अख्ख्या सकाळपासून मी आता पहिल्यांदा बघतोय सगळ्यात सुंदर आवाज. तो काळीचारचा वरचा सा जेव्हा लागला अरे काय आनंद होता माहितीये. पण तुम्ही हा आधीपासून का नाही तापवला आवाज? कालच मला त्यांनी सांगितलं की आम्ही स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही, माझ्या जरा गळ्याचा प्रॉब्लेम झालाय. म्हणालो तो विठ्ठल सरळ करून घेईल, तुम्ही या. मग त्यांनी तयारी केली नाही बसणार नाही म्हणून. पण खूप छान गायलात, खूप छान गायलात. हा आपण सांग. खूप चांगलं झालं भजन. गवळणीला बुवानी सांगितल्याप्रमाणे खूप आवाज चांगला लागला. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. मी आमच्या मंडळाचे श्री राजाराम भोड बुवांना विनंती करतोय की आपण मुकुंद बुवा गुरव आणि सहकारी यांना सन्मानित करायचं आहे. मोरिया रेल्वे प्रवासी भजन मंडळ टिटवाळा यांनी आम्हाला या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सेवा करून अतिशय चांगलं असं योगदान दिल्याबद्दल नवतरुण प्रवासी भजन मंडळ आपला सन्मानित करू इच्छितोय. आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि माननीय परीक्षकाला विनंती, आपण पुढचा कार्यक्रम 15-20 मिनिटांसाठी थांबवतोय. आपला रिझल्ट आणि जो काही निकाल आहे तो आपण व्यवस्थित पॅक करा आणि त्याच ठिकाणी ठेवला तरी चालेल. आमचे कार्यकर्ते त्याच्यावरती लक्ष ठेवून राहतील. आयदर म्हणत असाल तर तुम्हाला एक पिशवी देतो, नाही पॅडला लावून ठेवा, तिथे असतील लोक, पॅक करून ठेवा उलट्या पद्धतीने. आपण थोडं फ्रेश व्हा जाऊन. बोलू का? पोपटवाडी बालमित्र मंडळ काळबादेवी ज्येष्ठ खजिनदार नरेंद्र जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर अध्यक्ष राजेश पालांडे यांना मी विनंती करतोय की आमच्या छोट्याशा सन्मानासाठी इथं यायचं आहे. त्याचबरोबर संदीप धुमाळ जे आहेत त्याने तिघांनी पण यायचं आहे. एक सामूहिक सन्मान स्वीकारायचा आहे. वा वा. या तिन्ही सन्माननीय संदीपजी धुमाळ, नरेंद्र जोशी साहेब आणि राजेश पालांडे, आमच्या श्री पोपटवाडी बालमित्र मंडळ काळबादेवी मंडळाच्या प्रतिनिधींना मी सुनील वायचळ साहेबांना विनंती करतोय की आपण या मंडळींचा सन्मान करायचा आहे. नको ना? हां अच्छा नको, ते सचिवच आहेत. या आपण या इकडे या, आमच्या खाली असतील ना. अध्यक्ष या, सुधाकरजी सावंत या. सुनील वायचळ आमचे जरी सचिव असले तरी पोपटवाडी बालमित्र मंडळ काळबादेवी हे सुद्धा ते चालवत असतात आणि तेथील एक ज्येष्ठ आणि अनुभवी कार्यकर्ते आहेत. त्यांचं